उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 8 मध्ये सभागृहाचे लोकार्पण संपन्न। प्रभाग क्रमांक 8 येथील मराई माता सभागृहाचे लोकार्पण सोहळा नाशिक पश्चिमेच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून पूर्ण करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सभागृहाबाहेर नेमप्लेटचे उद्घाटन झाल्यानंतर फीत कापून लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम करण्यात आला। त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपाचे सर्व पदाधिकारी, सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर माजी सभापती उषाताई हिरामण शेठ बेंडकोळी यांनी प्रभागात केलेल्या कामांच्या पत्राचे प्रकाशन आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष नारायण जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर भारतीय जनता पक्षाच्या शहर सरचिटणीस रश्मिताई हिरे बेंडाळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच परिसरातील नागरिकांचे आभार मानले। या भव्य दिव्य कार्यक्रमात विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहाचे काम प्रलंबित होते, मात्र हिरे यांनी हे काम हातात घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसात या सभागृहाचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। यावेळी आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे, रश्मिताई हिरे बेंडाळे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर, उषाताई बेंडकोळी, रोहिणीताई नायडू, अर्चना कोथमिरे, जान्हवी तांबे, मुरलीधर पाटील, पी.के. जाधव, अप्पा देशमाने, दत्ता पाटील, दिनकर कांडेकर, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दादा आरोटे, अशोक जाधव, रामभरी संभेराव, शिवाजी शहाणे, भगवान काकड, अनिल भालेराव, प्रवीण पाटील, रामहरी संभेराव, प्रेम पाटील, गौरव बोडके, शरद बेंडकोळी, विकी पाटील आदी जण उपस्थित होते। बैठक व्यवस्था असलेला भूपयोगी असलेला आपला सभागृह जेणेकरून आपल्या हक्काचं सानिध्य निर्माण झालं आहे, जेणेकरून आपल्या माता भगिनी असतील, आपण ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील आणि धार्मिक काम आपल्या कार्यक्रम या सभागृहात करता येणार असेल। आज नवजाची पाचमाळीचं औचित्य साधून ताईंच्या माध्यमातून आज हा लोकार्पणाचा सोहळा होत आहे। आज आपल्या सगळ्या माता भगिनींच्या देवीच्या रूपाने आपण गेल्या आशीर्वाद रूपाने आणि ताईंच्या माध्यमातून 70 लाख रुपये खर्च करून हा एवढा मोठा भव्य दिवा आपला सभागृह उपलब्ध करून दिला आहे। ताई आमच्या कामाचं काही सांगणार नाही, आपण कामं केली तेवढं सांगणार नाही। अनेक आमच्या अनेक कामं आहेत म्हणजे आपण जरा सगळ्यात मोठे जाण्याकडे बघत होतो, त्यांनी पण काही कामं सुचवले, आपण ते लवकर मार्ग पाडावं आणि आपल्या गंगापूर गावचं कालिकामातेचं ग्रामदैवत आहे त्याचा देखील सभागृह आपण लवकर पार पाडावा आणि अनेक अशा गोष्टी सांगण्यासारख्या आहे। आमच्या विनंतीला मान देऊन आपली ते आभार, धन्यवाद। त्यावेळेस ताईंनी पाणी गेल्यानंतर इथे सुंदर असा हॉल आपले वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये त्याचा शुभारंभ केला आणि आज आपण त्याचं फक्त एकदम प्रशस्त असा हॉल आपल्यासाठी उपलब्ध आहे। याच्यामध्ये बघा आजकाल आपल्याला वाटतं पण कुठेही आपण लॉन्समध्ये कुठे गेलो तर त्याला वाढदिवस असो किंवा थोडासा कार्यक्रम जरी असला तर त्याला बराच खर्च होतो, पण ताईंच्या माध्यमातून शहर भागामध्ये पश्चिम प्रभाग असेल, पश्चिम आपला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये इतके सभामंडळ दिले ताईंनी की गरिबांचं त्याच्यातनं तिथे वाढदिवस साजरा शकतात, छोटे छोटे कार्यक्रम करू शकतात आणि त्याच्यातनं 2 पैसे हे गरिबाचे वाचत आहे। ताई तुमच्या माध्यमातून आम्हाला हे जे काही मिळतंय, आता बघा गौरव भाऊनीपर्यंत 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या की मला आम्हाला हे पाहिजे, तर समुद्राच्या जसं लाटा आहे ना तशाच आमच्या समस्या किंवा आमचे काम आहे, तर लाटाही संपत नाही, आमचे कामही संपत नाही। आम्ही सांगतो की नाही ताई आम्हाला हेही पाहिजे, आम्हाला तेही पाहिजे, पण तुम्ही आम्हाला कधीच आम्ही बघितलंय प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही ताईंबरोबर असतो तेव्हा ताईंकडं ज्या कार्यक्रमाचा शुभारंभ असतो तिथेही लोक मागणी करतात, पण ताई कधीच तेव्हा त्यांच्या याच्या काय इथे सुगंधी मामा आले ते ताईंच्या माध्यमातून इथे विकास होतोय। यांनी मला त्याच्यासाठी सपोर्ट केलेला आहे आणि आता आपण याच्यानंतर भरपूर सारे क्लासेस देणार आहे आणि त्यांचा सपोर्ट आपल्याला राहणारच आहे आणि सीमाताई यांनी पण मला भरपूर मदत केलेली आहे, त्याच्याबद्दल मी या दोघांचे आभार व्यक्त करते। थँक्यू। नवरात्र उत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते। आजचा दिवस त्यात खूप महत्त्वाचा आहे कारण ललिता पंचमी आहे, या दिवसाचं वेगळं महत्त्व आहे आणि त्याचा औचित्य साधून आज या गावात बांधलेल्या जवळपास 70 लाख निधीतून या हॉलचं लोकार्पण होत आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आपले मुरलीधरांना यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते या हॉलचं उद्घाटन होत आहे, त्याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करते। आपल्या बऱ्याच दिवसापासून गावातल्या नागरिकांची मागणी होती आणि खास करून प्रवीण पाटील यांनी प्रयत्न करून आणि पाठपुरावा करून या हॉलचं काम करून घेतलेलं आहे।
गावामध्ये विविध उपक्रम असतात. आत्ताच आपण बघितलं की बऱ्याच मुलींनी बरेच प्रशिक्षण केलेलं आहे, मग पार्लरचं असेल, शिवणाचं असेल किंवा इतरही असतील, त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा हा हॉल उपयोगी येणार आहे. आपण आत्ताच सांगितलं नारायण की आपल्याला इथे कुठेही काही कार्यक्रम घ्यायचा असला तर आपल्याला हॉल शोधावा लागतो आणि ज्या वेळेला आपण हॉल बघतो त्याचे दर हे प्रत्येकालाच परवडतील असं नसतं. त्यामुळे गोरगरिबांचे लग्न असतील, वाढदिवस असतील, छोटे मोठे कार्यक्रम असतील, याकरता या हॉलचा आपल्या सगळ्यांना गावातल्या लोकांना खूप चांगला उपयोग होणार आहे. आणि आत्तापर्यंत जे जे हॉल आपण बांधले त्याचा खूप चांगला उपयोग तिथले नागरिक असतील, परिसरातील महिला असतील, या उपयोग करतात आणि ते बघून खरोखर आनंद होतो की वास्तूचा चांगला उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज मग अण्णांनी सांगितलं की आतापर्यंत खूप चांगली साथ आपल्या गावातल्या लोकांनी इथे दिलेली आहे. जवळपास 3 निवडणुका पार पडल्या आणि सगळ्यात जास्त मतदान हे प्रभाग क्रमांक 8 मधून झालेलं आहे. आपण जर बघितलं सगळ्या बूथवरती कोणत्याच बूथमध्ये आपण मागे नको, सगळ्या बूथवरती चांगली आघाडी आमच्या सगळ्या भगिनी असतील, बांधव असतील, या सगळ्यांनी चांगलं मतदान केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला पहिल्या नंबरची महिलांमध्ये मतं मिळवण्यात खूप मदत ही आपल्या सगळ्यांची झालेली आहे. विशेष करून मी प्रवीणचं इथे कौतुक करेन की लाडकी बहीण योजना आपल्याकडे आलेली होती आणि या योजनेचं काम अत्यंत चांगलं हे प्रवीण पाटील यांनी या परिसरात केलं. प्रत्येक घरापर्यंत ज्या कोणी महिला असतील त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवून त्यांचे फॉर्म भरून त्यांच्यापर्यंत लाभ देण्याचं काम प्रवीण पाटील यांनी केलं. त्याचबरोबर इथं STP आपल्या गावामध्ये आली आणि त्या गावात खूप मोठा प्रश्न STPचा होता, कारण त्याचा आवाज खूप मोठा व्हायचा, त्याचबरोबर दुर्गंधी होती आणि STP पासून खूप आमच्या महिला भगिनी असतील, इथले नागरिक असतील, त्यांना खूप त्रास होता. ज्यावेळेला त्यांनी प्रवीण पाटील यांच्याकडे संपर्क केला की STP बद्दल, त्यांनी तात्काळ मग आयुक्तांना बोलवून आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केली आणि लगेचच आयुक्तांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि तो आवाजही कमी झाला आणि तिथली दुर्गंधी सुद्धा कमी झालेली आहे. नवीन STPचं काम हे चांगलं जोरात सुरू केलेलं आहे आणि लवकरच ते सुद्धा कार्यान्वित होणार. त्यामुळे आपल्या गावातली खूप मोठी समस्या ही प्रवीण पाटील यांनी सोडवली आहे, त्याबद्दल त्यांच्यासाठी तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आपल्या या परिसरात सिरिंग मेडो जवळ आहे, तिथे हॉल बांधलेला आहे, तिथे सुद्धा महिला मंडळ आहे, ॲक्टिव्ह महिला मंडळ, हे सुद्धा तिथे विविध उपक्रम, योगा असेल किंवा महिलांसाठी विषय असेल, कार्यक्रम असेल, हे त्यांचे सतत विकास कामं हे तर आम्ही पुढील काळात करणारच आहोत. परंतु तुमचे आशीर्वाद, तुमचं सहकार्य आणि तुमची साथ ही पुढील काळात आम्हाला खूप महत्त्वाची आहे. प्रभाग 8 असा आहे की तिथे भारतीय जनता पार्टीचं आता एकही नगरसेवक नाही आणि खरं आम्ही एवढं काम करण्याचं कारण ते आहे की पुढील काळात आम्हाला सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी आता हा निर्धार करायचा आहे की आपल्याला 4ही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे द्यायचे आहेत. त्याचं कारणही तसं आहे की देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि स्थानिक पातळीला जर भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं तर आपल्याला काम करणं हे सोपं जातं आणि निधी मिळणं सुद्धा सोपं जातं. नाही तर बऱ्याच वेळा अडचणी येतात आणि काम होत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यावेळेस कुठलाही विचार न करता महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी भक्कमपणे सगळ्यांनी राहायचं आहे. आपण जे काय पुढील कामं सुचवलेलं आहे ते निश्चितच आम्ही पुढील काळात पूर्ण करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते. ललिता पंचमी सुरू आहे, नवरात्र सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी नवरात्र उत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या सगळ्यांनी केलेलं आहे, त्यांचं मी विशेष कौतुक करते. कारण बऱ्याच दिवसाचं ह्या हॉलचं उद्घाटन करायचं असं सुरू होतं आणि विविध कार्यक्रम सुद्धा आपण इथे घेण्यात आले. त्यामुळे खूप चांगला उपयोग आपल्या सगळ्यांना या हॉलचा होणार आहे. फक्त या हॉलची आपण काळजी घ्या की काहीतरी आटे नको बनायला, नाही तर मग 2-4 टोके बसले आणि त्याचा गैरवापर होतो, असं काहीही करू नका. आपण काहीतरी नियमावली तयार करू जेणेकरून त्या हॉलची चांगली स्वच्छता राहील, त्याचं मेंटेनन्स राहील आणि आमच्या महिला भगिनींना यायला काही वेगळं वाटणार नाही, त्या सहज इथे येऊ शकतील. अशा पद्धतीने आपण सगळेजण मिळून या हॉलची काळजी घेऊया आणि सांभाळूया, एवढंच या निमित्ताने सांगते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि परत लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत. मी सगळ्या